नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी भूगोलावर चर्चा करतोय. भूगोलाचं पहिलं प्रकरण भू हालचाली या प्रकरणावर आज आपण चर्चा करतोय. तर पटकन जाऊयात पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे किंवा विनंती आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, भू हालचाली म्हणजे काय? भू म्हणजे जमीन आणि हालचाल. तर त्या जमिनीमध्ये होणारी जी हालचाल आहे भूगर्भामध्ये किंवा पृथ्वीच्या आतमध्ये पोटामध्ये, तर त्या हालचाली आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायच्या. जसं की आपण म्हणतो भूकंप येतो, कधी कधी त्सुनामी येते. तर या सगळ्या हालचालींवरती आपल्याला चर्चा करायची आणि अजूनही बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बघा इथे तुम्हाला काही भूगर्भीय हालचालींमुळे ही चित्र तुम्हाला दिसतात. या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय बघा, ही चारही चित्र जर तुम्ही बघितली, त्यांचं ऑब्झर्वेशन केलं, तर हे जे सगळे परिणाम आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूगर्भीय हालचालीमुळे झालेले आहेत. काही ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक आहे, काही ठिकाणी तुम्हाला जमिनी ज्या आहेत त्या या ठिकाणी त्यांचं विभाजन झालेलं दिसतंय, सरकलेल्या दिसतात, काही ठिकाणी भूकंप दिसतोय. आता या ठिकाणी बघा, भौगोलिक स्पष्टीकरण जे आहे या सगळ्या चित्रांचं ते समजून घ्यायचा जर विचार केला आपण, तर पृथ्वीवर आपल्या टेकड्या आपल्याला दिसतात, पर्वत दिसतात, पठारे दिसतात, दऱ्या दिसतात इत्यादी भूरूपे. या सगळ्यांना आपण भूरूपे म्हणतो. टेकड्या आहेत, पर्वत आहेत, पठारे आहेत, दऱ्या आहेत, यांना आपण भूरूपे म्हणतो. ओके. आणि हे आपण नेहमी बघतो. या भूरूपांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत बलांमुळे होते. अंतर्गत प्रक्रियांचे मंद हालचाली व शीघ्र हालचाली असे दोन प्रकार पडतात. तर आता ही जी टेकड्या पृथ्वीवरती निर्माण झालेल्या आहेत किंवा पर्वत निर्माण झाले, पठारे निर्माण झाल्यात, दऱ्या निर्माण झाल्यात, या भूरूपांच्या निर्मितीमागे नेमकं काय कारण आहे? तर पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत बलांमुळे. म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये ज्या काही अंतर्गत काही क्रिया घडून येतात, हालचाली घडून येतात आणि बाहेरच्या हालचाली घडून येतात, त्यामुळे ही भूरूपे निर्माण होतात. तर ही कशी निर्माण होतात या सगळ्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. ओके. तर या अंतर्गत प्रक्रियांचे मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली असे दोन भाग पडतात. तर पृथ्वीचा पृष्ठभाग हा मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो. ताण व दाब यांसारख्या बलांमुळे या पद्धतीचे बदल घडून येतात. पृथ्वीच्या अंतरंगातील क्रियांचे निरीक्षण करता येत नाही. असे असले तरी त्यांचे परिणाम मात्र आपण भूपृष्ठावर पाहू शकतो. पर्वतांची निर्मिती आणि खंडांचे वितरण हे मंद हालचालींशी संबंधित आहे. आता पृथ्वीचा जो पृष्ठभाग जर आपण बघितलं, तर हा पृष्ठभाग जो आहे ना, तो अतिशय मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो. खूप कोट्यावधी वर्षापूर्वी जर तुम्ही आज पृथ्वीवरचे जे भूपृष्ठ तुम्हाला दिसतात, कदाचित ते सगळे एकत्र होते की काय, अशा प्रकारचा एक सिद्धांत आहे. म्हणजे हे जे पृथ्वीवरचे जे काही आपल्याला भूपृष्ठ दिसतंय, पृथ्वीचा भूपृष्ठ म्हणजे सपाट जो भाग आहे, तो अतिशय मंद गतीने तो बदलत असतो. त्याच्यामध्ये बदल घडत असतो. ओके. आणि या सगळ्यांमुळे पर्वतांची निर्मिती होते, खंडांचं वितरण होतं, विभाजन होतं आणि या सगळ्या ज्या हालचाली आहेत त्या मंद गतीने आहेत. आता तसं बघायला गेलं तर या सगळ्या अंतर्गत प्रक्रियांचं आपल्याला निरीक्षण करता येत नाही प्रत्यक्षात पृथ्वीच्या आतमध्ये जाऊन. परंतु त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला भूपृष्ठावरती बघायला मिळतात. मंद हालचालींप्रमाणे शीघ्र हालचाली सुद्धा भूकवचामध्ये कार्यरत असतात. जशा ह्या मंद हालचाली आहेत तशाच शीघ्र हालचाली सुद्धा आहेत. काही सेकंदात किंवा तासांच्या कालावधीमध्ये त्याचे परिणाम आपल्याला भूपृष्ठावर आपण त्याचे परिणाम अनुभवू शकतो. जसं की भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचाली आहेत. भूकंप काय एकदम हळू येत नाही किंवा भूकंप सांगून येत नाही, आज संध्याकाळी 7 वाजता भूकंप होणार आहे असं सांगून येत नाही. हा भूकंप जो आहे तो अचानक होतो आणि तो काही क्षणात होतो, काही सेकंदामध्ये सगळं काही उद्ध्वस्त होतं, काही मिनिटामध्ये, काही तासांमध्ये होत्याचं नव्हतं होतं. आता या भू हालचालीचे नेमके काय पुरावे आहेत, तर ते पुरावे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. बघा, निसर्गात भूरूपे ही कायमस्वरूपी नसतात बरं का. भूरूपे कायमस्वरूपी नसतात. ओके. ती नेहमी बदलत असतात. जसं की पठार असेल, एखादे सपाट जमीन असेल, कालांतराने कदाचित ते एखादी टेकडी होऊ शकते निर्माण. म्हणजे खूप वर्षानंतर, हजारो, लाखो, करोडो वर्षानंतर, कोट्यवधी वर्षानंतर. ओके. त्याच्यामुळे ही जी काही भूरूपे तुम्हाला आज दिसतात, पूर्वी ती तशीच होती असं नाहीये. सुरुवातीपासूनच तशी होती अशातला भाग नाहीये किंवा येणाऱ्या काळामध्ये ही सगळी भूरूपे आता जशी दिसतात आपल्याला तशीच असतील असं नाहीये. अशा पुराव्यांवरून दिसून येतं, म्हणजे अशा पुराव्यावरून आपल्याला दिसून येते की भू हालचालींमुळे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, पृष्ठभागाच्या भागावर पृथ्वी पृष्ठाच्या भागावर परिणाम होतो या भू हालचालींमुळे. त्याचे काही परिणाम बघा. 2014ला जर तुम्ही बघितलं, 2004ला जी त्सुनामी आली होती, तर त्या त्सुनामीनंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटरने वाढली. म्हणजे सुमात्रा जे बेट आहे तर त्या बेटाची उंची वाढलेली आहे.
म्हणजे हा एक परिणाम आहे या सुनामीचा, या भू हालचालीचा एक परिणाम आहे की ती सुनामी आल्यानंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटरने वाढलेली आहे. त्याच्यानंतर हिमालयामधील शिवालिक, मध्य हिमालय, हिमाद्री या पर्वतरांगांची निर्मिती म्हणजेच एक भू हालचालीचा परिणाम आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर 1963 मध्ये आईसलँड जवळ एक बेट समुद्र सपाटीच्या वर आल्याचे वार्तांकन काही नाविकांनी केले. हे नाविक त्या परिसरातून जात असताना त्यांनी ही घटना बघितली की एक जे काही बेट आहे ते बेट आता वरती आलेलं आहे, समुद्र सपाटीच्या वर आलेला आहे. हा एक भू हालचालीचा परिणाम आहे. सुनामी नंतर काही बेटे लुप्त पण झालेली निदर्शनास आलेली आहे, जसं की मेगापोड नावाचं एक बेट आहे ते डायरेक्ट लुप्त झालं, गायब झालं म्हणजे याच्यानंतर. ओके. त्याच्यानंतर मुंबई बेटाच्या आग्नेयाला माझगाव गोदीजवळ वनांसह जमिनी बुडाल्याचे पुरावे आहेत. या खाडीत काही खोलीवर आजही या वृक्षांचे बुंदे आढळतात. म्हणजे मुंबई आपण म्हणतो की काही कालांतर काही वर्षानंतर काही मुंबई सुद्धा बुडू शकते की काय, असा एक काही शास्त्रज्ञ किंवा काही संशोधक जो आहे तो अशा प्रकारच्या गोष्टी सांगत असतात, असा अंदाज वर्तवत असतात. ओके. पण त्याला किती वेळ लागेल काही इतकं काही नाही, पण त्या हळूहळू या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असा एक अंदाज आहे, अंदाज वर्तवला जात आहे. ते काय मी सांगत नाही, असे संशोधक म्हणतात काही. ओके. तर आता मुंबईमध्ये काय झालेलं आहे, बऱ्याचशा जमिनी बुडावल्याचे पुरावे आहेत. ओके. तर हे पुरावे आपल्याला इथे दिसतात. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे बघा, 16 जून 1819. ओके. 1819 म्हणजे 200 वर्षापूर्वी साधारणतः रोजी कच्छ येथे झालेल्या भूकंपामुळे किनारपट्टीचा बराचसा भाग खचला गेला. जहाजे व स्थानिक मासेमारी करणाऱ्या बोटींचे त्यामुळे बरेचसे नुकसान झाले. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या सिंद्री येथील किल्ल्याच्या एका बुरुजाचा काही भाग वगळता संपूर्ण किल्ला पाण्याखाली गेलेला आहे या भूगर्भ हालचालीमुळे. ओके. या भूकंपामुळे. त्याच दरम्यान 1550 चौरस किमी लांबीचा भूभाग उंचावला गेला होता. त्याला स्थानिक लोक अल्लाह बंधारा असे म्हणतात. ओके. आता मंद हालचाली, आता ह्या ज्या आपण बघितलं, सुनामी असेल, भूकंप असेल, या अतिशय तीव्र हालचाली आहेत. काही मंद हालचाली बघा, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो की भू हालचालीच्या प्रक्रिया गुंतागुंतीच्या असतात, अतिशय गुंतागुंतीच्या असतात. त्या एकमेकांशी संबंधित असतात. अंतर्गत बलांमुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूवी वर्तनकी हालचाली असे म्हणतात. म्हणजे अंतर्गत बलांमुळे, म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत बलामुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्याला भूविवर्तक हालचाली असे म्हणतात. या हालचालींच्या दिशांनुसार ऊर्ध्वगामी व क्षितिज समांतर असे 2 गट केलेले आहेत. म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये ज्या काही हालचाली होतात भूभागामध्ये, भू अंतर्गत, तर त्याला भूकवचामध्ये त्याला आपण भूविवर्तकी हालचाली म्हणतो. आणि त्याचे दोन गट आहेत. एक ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने आपण म्हणतो, ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने, त्यालाच खंड निर्माणकारी म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील बलांमुळे व ऊर्जेच्या वहनामुळे हालचाली निर्माण होतात. पृथ्वीच्या केंद्रापासून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे या हालचाली अतिमंद गतीने होत असतात. आता ही आपल्याकडे पृथ्वी आहे आणि हा पृष्ठभाग आहे, तर पृथ्वीच्या केंद्राकडून पृष्ठभागाकडे वरच्या दिशेने किंवा ह्या पृष्ठभागाकडून केंद्राकडे खालच्या दिशेने, अशा प्रकारे ज्या काही मंद गतीने हालचाली घडून येतात त्यांना आपण ऊर्ध्वगामी हालचाली म्हणतो. त्या केंद्राच्या दिशेने असतात किंवा पृष्ठभागाच्या दिशेने, अशा प्रकारे या हालचाली असतात. या हालचालींमुळे काय होतं, भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. म्हणजे भूकवचाचा जो विस्तीर्ण भाग आहे, खूप मोठा भाग असेल, तो एकतर वरच्या दिशेने येतो किंवा तो खाली पूर्णपणे खचून जातो, मग तर खाली येतो किंवा वर जातो. ओके. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. आता जो भूकवचाचा भाग जर समुद्र सपाटीच्या पासून वरती उचलला गेला तर तिथे एक भूखंडाची निर्मिती होते. म्हणून या हालचालींना खंड निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात, कारण या हालचालींमुळे भूखंडाची निर्मिती होते. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांची निर्मिती होत असते. बरं का, यामुळेच काय होतं, विस्तीर्ण अशा पठारांची निर्मिती होते. आणि या हालचाली अतिशय मंद गतीने होत असल्या तरी त्याचा आवाका खूप मोठा असतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये खंडांची निर्मिती होते किंवा खूप मोठ्या प्रमाणात पठारांची निर्मिती इथं होत असते. या हालचालींचा ताण व दाब यांच्याशी अजिबात संबंध नसतो. तथापि या हालचालींमुळे भूखंड उचलला जाणे किंवा खचणे याच क्रिया होतात. एकतर भूकंप उचलला जातो भूखंड, किंवा तो खचतो, या 2 गोष्टीच होतात, या 2 क्रियाच होत असतात. आता क्षितिज समांतर किंवा पर्वत निर्माणकारी हालचाली. क्षितिज समांतर हालचाली म्हणजे पर्वत निर्माणकारी, कारण या क्षितिज समांतर हालचालींमुळे पर्वतांची निर्मिती होते. ऊर्ध्वगामी हालचालींमुळे काय होतं, पठारांची निर्मिती होते.
खंडांची निर्मिती होते, म्हणून त्यांना खंड निर्माणकारी हालचाली म्हणतात. पण क्षितिज समांतर ज्या काही हालचाली आहेत त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे पर्वतांची निर्मिती होते, टेकड्यांची निर्मिती होते, डोंगरांची निर्मिती होते. या हालचाली क्षितिज समांतर दिशेने कार्यरत असतात. क्षितिज समांतर दिशेने अशा प्रकारे क्षितिज समांतर दिशेने कार्यरत असतात. बलाच्या दिशेनुसार या हालचालींमुळे खडकांच्या स्तरात ताण किंवा दाब निर्माण होतो. असे दोन बाजूने खडकांच्या स्तरामध्ये एक तर ताण निर्माण होऊ शकतो किंवा दाब निर्माण होऊ शकतो. या हालचालींमुळे भूपृष्ठास वळ्या, घड्या किंवा भेगा पडतात. म्हणजे भूपृष्ठाला काय पडतात, एक तर वळ्या पडतात, घड्या पडतात किंवा भूपृष्ठाला भेगा पडू शकतात. म्हणजे जर का त्या ताण निर्माण झाला तर भेगा पडू शकतात, आणि जर का दाब निर्माण झाला, एकमेकांना दाबल्या गेल्या, तर त्याच्यापासून वळ्या किंवा घड्या किंवा भेगा पडू शकतात. या हालचालींमुळे पर्वतांची निर्मिती होते. म्हणजे याच हालचालीमुळे पर्वतांची निर्मिती होत असते. या हालचाली मंद हालचाली आहेत, या अतिशय मंद हालचाली आहेत, त्याच्यामुळे पर्वतांची निर्मिती अशी ते अतिशय मंद गतीने होते. परंतु खंड निर्माण करणाऱ्या हालचालींपेक्षा त्यांचा वेग जास्त असतो. म्हणजे खंड निर्माण करणाऱ्या हालचालींपेक्षा क्षितिज समांतर हालचाली म्हणजे पर्वत निर्माण करणाऱ्या ज्या हालचाली आहेत यांचा वेग जास्त असतो. तसेच याचा आवाका सुद्धा मानाने मर्यादित असतो. या हालचालींमुळे खडकांच्या स्तरांच्या वळ्या पडतात किंवा विभंग निर्माण होतात. विभंग म्हणजे तुटणं, आपण म्हणतो विभंग निर्माण होतात. परिणामी घडीचे पर्वत किंवा गट पर्वत निर्माण होतात. यामुळे या हालचालींना पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली असे म्हणतात. आणि या बलाचे पुढील दोन गट पडतात. एक आहे ताण निर्माण करणारी बले आणि दुसरा जो आहे आपल्याकडे दाब निर्माण करणारी बले. बघा, बले जेव्हा एकमेकांपासून विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ताण निर्माण करतात. विरुद्ध दिशेने बघा, अशा प्रकारे या बाजूने एक कागद ओढला, पलीकडच्या बाजूने तो कागद ओढणारा दुसरा मुलगा आहे, तर इथं ताण निर्माण होणार. आणि ताण निर्माण झाल्यामुळे, तुटल्यामुळे अशा प्रकारच्या भेगा निर्माण होतात. म्हणजे मध्ये गॅप निर्माण होणार आहे. म्हणजे या भूखंडाचे तुकडे होणार आहेत आणि मध्ये एखादी दरी निर्माण होणार आहे. म्हणजे त्यामुळे खंडाच्या थरांमध्ये ताण निर्माण होतो आणि या प्रक्रियेमुळे पृष्ठभागाला छेद, भेग, भंग किंवा तडे पडतात आणि भूकवचामध्ये विभंग निर्माण होतो. विभंग म्हणजे त्याचे तडे पडणे, दुभागणे आपण म्हणू शकतो, भंग पावणे आपण म्हणतो, होऊन तिथं भेगा पडतात आणि त्यामुळे खचदरी किंवा गट पर्वतांची निर्मिती होते. तिथं खचदरी निर्माण होते किंवा गट पर्वतांची निर्मिती होते. ओके. त्याच्यानंतर ताण निर्माण करणारे बल हे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. आता दाब निर्माण केला, आता दाबल्यामुळे काय झालं, दोन्ही बाजूने दाबल्यामुळे इथे एक पर्वत निर्माण झाला अशा प्रकारे. मग समजा बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्यरत असतात तेव्हा त्यांना केंद्रित बल असे म्हणतात. म्हणजे एकमेकांच्या दिशेने, हे एकमेकांच्या दिशेने बल येतात, त्याच्यामुळे याला केंद्रित बल म्हणतात. आणि या बलामुळे खडकांच्या स्तरावर दाब निर्माण होऊन पृष्ठभागास बाग येतो, वळ्या पडतात किंवा भेगा पडणे या क्रिया होतात. ओके, यस. आता इथं वलीकरण, आता इथं काय झालं, एक वलीकरण, वळी पडले म्हणजे वलीकरण झालेलं आहे. तर पृष्ठभागाला भेगा पडणाऱ्या वळ्यांचे स्वरूप हे अनेक घटकांवरती अवलंबून असते. तर ह्याच्या काय वळ्या असतात, याचं स्वरूप वेगवेगळं असतं, अनेक वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून असतं. तर यामध्ये खडकांचे स्वरूप, बलाची तीव्रता आणि बलाचा कालावधी या घटकांचा समावेश होतो. म्हणजे हे जे काही वलीकरण होतं, दाब निर्माण होतं अशा प्रकारे, तर तो दाब निर्माण झाल्यामुळे एकतर जे काही आपल्याला ज्या काही वळ्या पडतात तर त्यांचं जे स्वरूप आहे या वळ्यांचं ते वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं. एकतर खडकाचं स्वरूप कसं आहे त्यानुसार वळ्या बदलत जातात. त्याचबरोबर बलाची तीव्रता नेमकी काय आहे आणि हा बलाचा कालावधी काय आहे, या सगळ्या घटना ज्या आहेत त्या वलीकरणासाठी खूप महत्त्वाच्या असतात. वलीकरण म्हणजे हे जे वलीकरण झालं ना, या वलीकरणासाठी या सगळ्या घटना अतिशय महत्त्वाच्या असतात. आता मृदू व लवचिक खडकांवर त्याचा प्रभाव जास्त पडतो. आता जे खडक मृदू आहेत, जे लवचिक आहेत, त्याच्यावर पटकन प्रभाव पडणार आहे. ओके. म्हणजे ज्या खडकांच्या स्तरातून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यावेळी वळ्या निर्माण होतात. बघा, लक्षात घ्या, ज्यावेळी खडकाच्या स्तरांमधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करतात त्यावेळेस वळ्या निर्माण होतात. आणि वलीकरणाची प्रक्रिया ही वली पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत ठरते आणि याच्यामुळे काय होतात, वली पर्वत निर्माण होतात. जसं की हिमालय हा एक वली पर्वत आहे, आल्प्स हा एक वली पर्वत आहे, रॉकी हा एक वली पर्वत आहे, अँडीज हा एक वली पर्वत आहे. म्हणजे या वलीकरणाच्या क्रियेमधून वली पर्वत निर्माण होतात असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, दाब निर्माणकारी बलामुळे कवचाच्या दोन भागातील खडक एकमेकांकडे ढकलले जातात. तो भाग संकुचित आणि जाड होतो. बलाचा परिणाम झालेल्या खडकाचा प्रतिसाद हा तो खडक किती कठीण आहे तसेच बलाचा प्रवेग किती आहे यावर अवलंबून असतो. म्हणजे दाब निर्माण करणारे जे बल आहे त्या बलामुळे कवचाच्या दोन भागातील खडक एकमेकांकडे ढकलले जातात आणि ते ढकलले गेल्यामुळे मग पुढे काय होणार आहे, तो भाग संकुचित किंवा जाड होऊ शकतो.
आणि बलाचा परिणाम झालेल्या खडकाचा जो प्रतिसाद आहे तो खडक किती कठीण आहे, हा खडक जो आहे तो किती कठीण आहे, त्याचबरोबर बलाचा प्रवेग किती आहे, याच्यावरून त्याच्यावरती होणारे जे परिणाम आहे ते परिणाम जे आहे ते आपल्याला दिसून येतात. जसं की दाब निर्माणकारी बलामुळे खडकाला तेव्हाच वळ्या पडतात जेव्हा खडक लवचिक असतो. म्हणजे बघा, दाब निर्माणकारी बलामुळे खडकाला केव्हा वळ्या पडतात, ज्यावेळेस तो खडक लवचिक असेल त्यावेळेस त्या खडकाला वळ्या पडतील. आणि भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने सामान्यतः ते लवचिक असतात. म्हणजे भूकवचामध्ये जे काही खोलवर असलेले खडक आहेत ते लवचिक असतात, कारण ते प्रचंड अशा दाबाखाली असतात. असे खडक सहसा तुटत नाहीत बरं का. लवचिक खडक जे आहेत ते तुटत नाहीत, त्यांना वळ्या पडतात. आणि खोलवर भागात धीम्या गतीने आलेल्या बलाने देखील वळ्या पडतात. म्हणजे खोलवर भागामध्ये धीम्या गतीने जर बल आलं तरी त्याच्यामुळे वळ्या पडतात. आता ह्या वलीचे दोन भाग आहेत, ह्या ज्या वळ्या पडतात या वलीचे दोन भाग आहेत. तर ते नेमके कुठले बघा. भूकवचात वळ्या निर्माण होतात. वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असे म्हटले जातात. आता या वळ्याच्या ज्या दोन बाजू आहेत, ही एक बाजू ही एक बाजू, याला बाबा भुजा म्हटलं जातं बघा. हिला या बाजूला भुजा म्हटलं जातं. ओके, ही एक असेल ही एक असेल, अशा प्रकारे या बाजू आहेत त्यांना भुजा म्हटलं जातं. प्रत्यक्ष प्रतल वळ्यांचे दोन भाग करते. वळ्यांचे दोन भाग होतात बरोबर. अक्षीय प्रतल हे उध्व दिशेत आणि क्षितिज समांतर स्थितीत किंवा तिरपे असू शकते. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अक्षीय प्रतल वळ्यांचे दोन भाग करते. आता इथे वळ्यांचे दोन भाग होतात. ओके, तर याच्यामध्ये बघा, जेव्हा मध्य भाग अधिक उंचावर असतो, म्हणजे हा मधला भाग जो आहे बघा अधिक उंचावर येतं, इथे तुम्हाला दिसला अधिक उंचावर असेल आणि त्याच्या भुगा उधोगामी असतील, या भुजा बघा इथं खाली आल्या तर त्या उधोगामी आहेत. ओके, त्याला आपण त्या वलीस आपण अनपती वली म्हणतो. आता ही एक अनपती वली आहे आणि ही पण अनपती वली आहे, दोन वली अनपती. कारण या वलीचा जो काही आपण म्हणतो मध्य भाग उंचावर आहे आणि इतर दोन भाग जे आहेत ते भाग जे आहेत ते कसे आहेत, खाली आहेत. ते आपल्याला अधोमुखी दिसतात, खालच्या बाजूने दिसतात, तर त्याला आपण अनपती अपनती वली असं म्हणतो. परंतु जेव्हा वलीचा मध्य भाग कमी उंचावर असतो, आता इथं बघा वलीचा भाग मध्य भाग जो आहे तो कमी उंचावर आहे व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात, भुजा मध्यभागी एकमेकांकडे आपल्याला उतरताना दिसतात, तेव्हा त्या वलीस अभिनती वली असे म्हणतात. म्हणजे ही जी वली आहे ती अभिनती वली आणि ह्या दोन वल्या ज्या तुम्हाला दिसतात त्या ज्या दोन वल्या आहेत त्याला आपण अपनती वली म्हणतो. ओके, आता याच्यामध्ये वलीचे पर्वत, तर अशीच हीच प्रक्रिया जी आहे ती वलीचे पर्वत होण्यास कारणीभूत ठरते. ओके, याला वलीचा अक्ष म्हणतात, ही वलीची क्षितिज समांतर प्रतल असं म्हणतात. बघा, वलीकरणामुळे वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय एक वली पर्वत आहे, आल्प्स पर्वत आहे. वयोमानानुसार वली पर्वतांचे दोन प्रकार पडले जातात, एक प्राचीन वली पर्वत आणि अर्वाचीन वली पर्वत. आता 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले जे पर्वत आहेत त्याला आपण प्राचीन वली पर्वत म्हणतो. जसं की अरवली जो आहे भारतातला तो प्राचीन वली पर्वत आहे. त्याचबरोबर उरल पर्वत जो आहे रशियातला तो एक प्राचीन वली पर्वत आहे. त्याचबरोबर ॲपेलिशियन हा एक प्राचीन वली पर्वत आहे. सध्याचे अरवलीतील सर्वोच्च शिखर 1722 मीटरवरती आहे. म्हणजे अरवली पर्वत जो आहे तो भारतातला तो एक वली पर्वत आहे, प्राचीन वली पर्वत आहे. तर त्या प्राचीन वली पर्वताचं जे सर्वोच्च शिखर आहे, सर्वात उंच शिखर, ते 1772 मीटर 22 मीटरवरती आहे. त्याच्यानंतर हा प्राचीन वली पर्वत झाला. आता अर्वाचीन वली पर्वत म्हणजे काय, जे वली पर्वत 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले आहेत त्याला आपण अर्वाचीन वली पर्वत म्हणतो. त्याच्यामध्ये रॉकी व हिमालय पर्वत, त्याचबरोबर हिमालय पर्वताची जी सर्वोच्च उंची आहे ती 8848 मीटर आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात घेणं गरजेचं आहे, 200 दशलक्ष वर्षापेक्षा त्या अधिक वय असलेले किंवा 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले जे पर्वत आहेत वली पर्वत त्याला आपण प्राचीन वली पर्वत म्हणतो. आणि ज्या पर्वतांची निर्मिती 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी झालेली आहे त्याला आपण अर्वाचीन वली पर्वत असं म्हणतो. तर पर्वत हे पर्वत, आता बघा पुढचा मुद्दा. आता इथे बघा हे सगळे वली पर्वताची उदाहरणं आहेत, म्हणजे निरीक्षण करायचं आहे आणि वलींमधील फरक समजून घ्यायचा आहे. त्यासाठी खाली वर्णन काळजीपूर्वक वाचा. हे वर्णन ज्या वलींना लागू पडते त्यानुसार आकृतीच्या खाली दिलेल्या जागेत त्या वलींची नावे द्या. आता हे वाचून तुम्हाला, आता सममित वली अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी असते. अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने असेल किंवा खालच्या दिशेने, आणि वलींच्या भुजांचा उतार समान असतो. ओके, म्हणजे सममित वली म्हणजे काय, अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी असते त्यांचा. आता इथं अक्षीय प्रतल म्हणजे काय बघा, इथं तुम्हाला दिले अक्षीय प्रतल हे ऊर्ध्वगामी वरच्या दिशेने, तुम्हाला हे अक्षीय प्रतल असं ऊर्ध्वगामी पाहिजे. ओके, त्याच्यानंतर वलीच्या भुजांचा
उतार जो आहे तो समान असला पाहिजे, म्हणजे वलीच्या भुजांचा उतार समान असला पाहिजे. म्हणजे इथं बघा तुम्हाला हे 1 नंबरचं तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतंय. याला तुम्ही म्हणू शकता की बाबा हा एक तुमचा सममित वली आहे. दुसरा असममित वली, अक्षीय प्रतल कललेले आहेत. अक्षीय प्रतल तुम्हाला या ठिकाणी कललेले असलेले दिसेल आणि वलीच्या भुजांचे कोन कमी जास्त असतात. आता वलीच्या भुजांचे कोन जे आहेत ते तुम्हाला कमी जास्त असलेले दिसून येतील. त्याला आपण म्हणतो असममित वली, आपण त्याला म्हणतो असतो. ओके, यस. तर याचं नेमकं काय उदाहरण आहे, तर इथे बघा असममित वली म्हणजे कुठली वली आहे, तर या ठिकाणी बघा ही जी आहे असममित वली आहे 3 नंबरची. तिथं काय दिलेलं आहे की अक्षीय प्रतल कललेलं आहे. बघा हे जे अक्षीय प्रतल ते कललेलं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आणि या ठिकाणी वलींच्या भुजांचे कोन कमी जास्त आहे, तर ही असममित वली आहे. ही तिसरी जी आहे ती कुठली, असममित वली. ओके, ही जी पहिली जी आहे ती कुठली वली आहे, सममित वली. ही सममित वली, सममित, बरोबर. ही सममित वली, ही असममित वली. तिसरा जर मुद्दा बघितला की वलीची एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली आहे. एक शाखा दुसऱ्या शाखेवर कुठं झुकले, एक तर इथं झुकले, नाही तर इथं झुकले. ओके, आणि पुढचा मुद्दा काय दिलेला आहे, भुजांचा उतार एकाच दिशेने असतो मात्र कोन कमी जास्त. आता कोन कमी जास्त कुठे बाबा, इथे कोन कमी जास्त आहे. म्हणजे इथं तुम्हाला हा जो आहे 5वा पॉईंट आहे, म्हणजे तुमचा उथललेली वली. ओके, इथं आपण म्हणू शकता उथललेली वली, उथललेली वली, हिला म्हणणार उथललेली वली. ओके, झालं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा 4था, आडवी वली. आडवी म्हणजे आडवी. आता याच्यामध्ये आडवी वली बघा इथंच झाले, आडवी वली, आडवी वली, ही झाली तुमची आडवी वली. आडवी वली म्हणजे नेमकं काय बाबा, इथं एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली आहे. एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली आहे आणि वळ्या एकाच दिशेने वळलेल्या आहेत. सगळ्या वळ्या एकाच दिशेने वळलेल्या आपल्याला दिसून येतात. ओके, पुढचा आहे 5वा, समनतिक वली. समनतिक वली म्हणजे सरळ वळ्या. हे बघा या सगळ्या सरळ आहेत, वळ्या सगळ्या सरळ आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग बघा काय झालंय, अक्षीय प्रतल उध्वगामी झुकलेले किंवा क्षितिज समांतर. उध्वगामी झुकलेले किंवा क्षितिज समांतर आणि वळ्यांच्या भुजा एकमेकांना समांतर आहेत. बघा या वळ्यांच्या ज्या भुजा आहेत त्या सगळ्या वळ्यांच्या भुजा एकमेकांना समांतर आहेत, तर याला आपण म्हणू शकतो समनतिक वली. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. आता इथे विभंग म्हणजे तुटणे आपण त्याला म्हणतो. तर ही संकल्पना जरा समजून घेऊयात की पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे खडकांच्या स्तरात ताण निर्माण होतो. बरोबर, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की खडकांच्या स्तरामध्ये ताण निर्माण होतो, की बाबा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जे काही बल निर्माण होतात आणि त्या बलांमुळे काय होतं की बाबा एक प्रकारचा ताण निर्माण होतो त्या बलांमुळे. ओके, आणि या ताणामुळे खडकांना तडे पडतात मोठ्या प्रमाणामध्ये. तडे गेलेला भाग जो आहे, तडे गेलेल्या भागात खडक विस्थापित होतात. विस्थापित म्हणजे त्यांची जागा बदलणं. हे विस्थापन अधोगामी होतं, ऊर्ध्वगामी होतं किंवा क्षितिज समांतर सुद्धा असू शकतं. खडकांच्या विस्थापनानुसार विभंगांचे प्रकार करता येतात. ह्या विभंगांचे म्हणजे या तुकड्यांचे प्रकार करता येतात. ते आता प्रकार नेमके कुठले ते आपण जरा समजून घेऊयात. ओके, म्हणजे बघा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये विरुद्ध दिशेने ज्यावेळेस बल निर्माण होतो तर त्याच्यामुळे खडकांवर ताण निर्माण होतो. तो ताण निर्माण झाल्यामुळे खडकांना तडे पडतात आणि तडे गेलेल्या भागामध्ये खडक विस्थापित होतात. आता हे जे विस्थापन आहे ते कधी कधी अधोगामी असू शकतो, ऊर्ध्वगामी असू शकतो किंवा क्षितिज समांतर असू शकतं. तर त्याच्यानुसार प्रकार पडतात काही. तर प्रचंड दाबाखाली नसलेल्या पृष्ठभागाजवळील खडकांचा थर काही वेळेस वली प्रक्रियेस जुमानत नाहीत. बघा नेमका काय की प्रचंड दाब नसलेल्या पृष्ठभागावर म्हणजे जिथं प्रचंड दाब नाहीयेत तर तिथं खडकांचा जो थर आहे तो काही वेळेस वली प्रक्रियेस जुमानत नाही. तिथं वली तयार होत नाही. जसे ह्या वळ्या पडतात अशा वळ्या पडत नाही, तो डायरेक्ट तुटू शकतो. अशा खडकावर मोठ्या प्रमाणात ताण पडल्यास तो तुटतो. म्हणजे प्रत्येक वेळेस वलीच पडते असं नाही. एखादा खडक जर का तो लवचिक असेल तर वली पडेल, परंतु कधी कधी तो तुटू शकतो. पण अशा खडकांच्या तुटण्यास, असे जे खडक तुटतात त्याला आपण विभंग म्हणतो किंवा प्रस्तरभंग किंवा भ्रंश असं प्रस्तरभंग किंवा भ्रंश असे म्हटलं जातं. ओके, एकतर आपण विभंग लक्षात घेऊयात. खडकाच्या तुटलेल्या प्रतलास विभंग प्रतल असे म्हणतात. खडकाचा जो भाग तुटलाय त्याला प्रतल आहे, त्याला विभंग प्रतल म्हणतात. अशा विभंगाच्या दिशेने खडक एकवटतात. आता या विभंगाच्या दिशेने खडक एकवटतात, जिथं तुटतात तिथे एकवटतात आणि या प्रक्रियेमुळे खडकाचा एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेस विभंग प्रतलापासून वर उचलला जातो आणि याच्यामधून एक थर वर उचलला जातो किंवा तो खचतो. म्हणून विभंगाच्या प्रक्रियेतून गटपर्वत व खचदरी सारख्या भूरूपाची निर्मिती होते. म्हणजे याच्यातून एकतर तुमचा या प्रक्रियेतून गटपर्वत निर्माण होऊ शकतात किंवा खचदरी निर्माण होते. बघा नेमकं कसं आहे. आता इथे बघा अ आ इ
ई या काही आकृत्या आहेत. तर अशा प्रकारे ह्या काही विभंगाच्या आकृत्या आहेत. तर याच्यामध्ये बघा इथं झालेलं आहे. म्हणजे पहिलं काय की या ठिकाणी जर आपण समजून घेतलं सामान्य विभंगन म्हणजे काय, अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने खाली सरकल्याने यात विभंग प्रतल आकाशभिमुख असतं. सामान्य विभंगन म्हणजे एक भाग काय झाला, खाली खचला, खडकाचा एक भाग खाली खचला की झालं सामान्य विभंगन. किंवा दुसरं बघा उत्क्रम म्हणजे विरुद्ध विभंगन. अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने वर उचलला जातो. म्हणजे एक भाग ज्यावेळेस वर उचलला जातो, कधी कधी काय होतं, एक भाग खाली आला म्हणजे सामान्य आणि एक भाग वर उचलला म्हणजे ते झालं उत्क्रम विभंग. आणि कातर म्हणजे काय, काही वेळा विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजूच्या खडक स्तरामध्ये उध्व दिशेने हालचाल होत नाही, त्याऐवजी खडक स्तरांची हालचाल क्षितिज समांतर होते. म्हणजे खडकांची जी हालचाल आहे ती बघा अशा प्रकारे इथं क्षितिज समांतर झालेली आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो, ऍक्च्युली ही ई आकृती पाहिजे, क्षितिज समांतर झाले, याला कातर विभंग आपण असं म्हणतो. आणि जिथं प्रणोद विभंगन म्हणजे काय, जेव्हा विभंग प्रतलाच्या एका बाजूचा भाग सुटा होतो आणि पुढच्या बाजूवरती येऊन पडतो. बघा एका बाजूचा भाग सुटा होऊन तो पुढच्या बाजूवरती पडलेला आहे, त्यावेळी अशा विभंगाची निर्मिती होते. आणि यात विभंग प्रतलाचा जो कोन आहे तो 45 अंशापेक्षा कमी असतो साधारणतः. हे थोडंसं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यस. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की हा जो डी दिसतोय तुम्हाला इथं जरा थोडंसं एक मिनिट जरा या ठिकाणी दिसतोय प्रणोद विभंग म्हणजे काय की जेव्हा विभंग प्रतलाच्या एका बाजूचा भाग सुटावून पुढच्या बाजूवर येऊन पडतो. बघा एक भाग सुटावून तो पुढच्या बाजूवर येऊन पडलेला आहे, तर त्याला या प्रकारच्या विभंगाला आपण काय म्हणतो, प्रणोद विभंगन. आणि या प्रकारे विभंग प्रतलाचा जो कोन आहे, हा जो कोन तयार होतो हा साधारणतः 45 अंशापेक्षा कमी असतो, 45 मापाचा किंवा त्यापेक्षा कमी असणार आहे. याच्यानंतर गटपर्वत जे आहे या संकल्पना आपण जरा समजून घेऊयात. ओके, गटपर्वत म्हणजे काय या संकल्पना आता आपण या ठिकाणी जरा थोड्याशा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. येस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी भूगोलावर चर्चा करतोय. भूगोलाचं पहिलं प्रकरण भू हालचाली या प्रकरणावर आज आपण चर्चा करतोय. तर पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची सूचना आहे किंवा विनंती आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, भू हालचाली म्हणजे काय, भू म्हणजे जमीन आणि हालचाल. तर त्या जमिनीमध्ये होणारी जी हालचाल आहे भूगर्भामध्ये किंवा पृथ्वीच्या आतमध्ये पोटामध्ये, तर त्या हालचाली आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायच्या. जसं की आपण म्हणतो भूकंप येतो, कधी कधी सुनामी येते. तर या सगळ्या हालचालींवरती आपल्याला चर्चा करायची आणि अजूनही बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बघा इथे तुम्हाला काही भूगर्भीय हालचालींमुळे ही चित्र तुम्हाला दिसतात. या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय बघा, ही चारही चित्र जर तुम्ही बघितली, त्यांचं ऑब्झर्वेशन केलं, तर हे जे सगळे परिणाम आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूगर्भीय हालचालीमुळे झालेले आहेत. काही ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक आहे, काही ठिकाणी तुम्हाला जमिनी ज्या आहेत त्या या ठिकाणी त्यांचं विभाजन झालेलं दिसतंय, सरकलेल्या दिसतात, काही ठिकाणी भूकंप दिसतोय. आता या ठिकाणी बघा भौगोलिक स्पष्टीकरण जे आहे या सगळ्या चित्रांचं ते समजून घ्यायचा जर विचार केला आपण, तर पृथ्वीवर आपल्या टेकड्या आपल्याला दिसतात, पर्वत दिसतात, पठारे दिसतात, दऱ्या दिसतात इत्यादी भूरूपे. या सगळ्यांना आपण भूरूपे म्हणतो. टेकड्या आहेत, पर्वत आहेत, पठारे आहेत, दऱ्या आहेत, यांना आपण भूरूपे म्हणतो. ओके. आणि हे आपण नेहमी बघतो. या भूरूपांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत बलांमुळे होते. अंतर्गत प्रक्रियांचे मंद हालचाली व शीघ्र हालचाली असे दोन प्रकार पडतात. तर आता ही जी टेकड्या पृथ्वीवरती निर्माण झालेल्या आहेत किंवा पर्वत निर्माण झाले, पठारे निर्माण झाल्यात, दऱ्या निर्माण झाल्यात, या भूरूपांच्या निर्मितीमागे नेमकं काय कारण आहे, तर पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत बलांमुळे. म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये ज्या काही अंतर्गत काही क्रिया घडून येतात, हालचाली घडून येतात आणि बाहेरच्या हालचाली घडून येतात, त्यामुळे ही भूरूपे निर्माण होतात. तर ही कशी निर्माण होतात या सगळ्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. ओके. तर या अंतर्गत प्रक्रियांचे मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली असे दोन भाग पडतात. तर पृथ्वीचा पृष्ठभाग हा मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो. ताण व दाब यांसारख्या बलांमुळे या पद्धतीचे बदल घडून येतात. पृथ्वीच्या अंतरंगातील क्रियांचे निरीक्षण करता येत नाही. असे असले तरी त्यांचे परिणाम मात्र आपण भूपृष्ठावर पाहू शकतो. पर्वतांची निर्मिती आणि खंडांचे वितरण हे मंद हालचालींशी संबंधित आहे. आता पृथ्वीचा जो पृष्ठभाग जर आपण बघितलं तर हा पृष्ठभाग जो आहे ना तो अतिशय मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो. खूप कोट्यावधी वर्षापूर्वी जर तुम्ही आज पृथ्वीवरचे जे भूपृष्ठ तुम्हाला दिसतात कदाचित ते सगळे एकत्र होते की काय, अशा प्रकारचा एक सिद्धांत आहे.
म्हणजे हे जे पृथ्वीवरचे जे काही आपल्याला भूपृष्ठ दिसतंय, पृथ्वीचा भूपृष्ठ म्हणजे सपाट जो भाग आहे तो अतिशय मंद गतीने तो बदलत असतो, त्याच्यामध्ये बदल घडत असतो. ओके. आणि या सगळ्यांमुळे पर्वतांची निर्मिती होते, खंडांचं वितरण होतं, विभाजन होतं आणि या सगळ्या ज्या हालचाली आहेत त्या मंद गतीने आहेत. आता तसं बघायला गेलं तर या सगळ्या अंतर्गत प्रक्रियांचं आपल्याला निरीक्षण करता येत नाही प्रत्यक्षात पृथ्वीच्या आतमध्ये जाऊन, परंतु त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला भूपृष्ठावरती बघायला मिळतात. मंद हालचालींप्रमाणे शीघ्र हालचाली सुद्धा भूकवचामध्ये कार्यरत असतात. जशा ह्या मंद हालचाली आहेत तशाच शीघ्र हालचाली सुद्धा आहेत. काही सेकंदात किंवा तासांच्या कालावधीमध्ये त्याचे परिणाम आपल्याला भूपृष्ठावर आपण त्याचे परिणाम अनुभवू शकतो. जसं की भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचाली आहेत. भूकंप काय एकदम हळू येत नाही किंवा भूकंप सांगून येत नाही, आज संध्याकाळी 7 वाजता भूकंप होणार आहे असं सांगून येत नाही. हा भूकंप जो आहे तो अचानक होतो आणि तो काही क्षणात होतो, काही सेकंदामध्ये सगळं काही उद्ध्वस्त होतं, काही मिनिटामध्ये, काही तासांमध्ये होत्याचं नव्हतं होतं. आता या भू हालचालीचे नेमके काय पुरावे आहेत, तर ते पुरावे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. बघा, निसर्गात भूरूपे ही कायमस्वरूपी नसतात बरं का, भूरूपे कायमस्वरूपी नसतात. ओके. ती नेहमी बदलत असतात. जसं की पठार असेल, एखादे सपाट जमीन असेल, कालांतराने कदाचित ते एखादी ठिकाणी होऊ शकते निर्माण, म्हणजे खूप वर्षानंतर, हजारो लाखो करोडो वर्षानंतर, कोट्यवधी वर्षानंतर. ओके. त्याच्यामुळे ही जी काही भूरूपे तुम्हाला आज दिसतात, पूर्वी ती तशीच होती असं नाहीये, सुरुवातीपासूनच तशी होती अशातला भाग नाहीये, किंवा येणाऱ्या काळामध्ये ही सगळी भूरूपे आता जशी दिसतात आपल्याला तशीच असतील असं नाहीये. अशा पुराव्यांवरून दिसून येतं, म्हणजे अशा पुराव्यावरून आपल्याला दिसून येते की भू हालचालींमुळे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, पृष्ठभागाच्या भागावर पृथ्वी पृष्ठाच्या भागावर परिणाम होतो या भू हालचालींमुळे. त्याचे काही परिणाम बघा. 2014ला जर तुम्ही बघितलं, 2004ला जी त्सुनामी आली होती, तर त्या त्सुनामीनंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटरने वाढली. म्हणजे सुमात्रा जे बेट आहे तर त्या बेटाची उंची वाढलेली आहे. म्हणजे हा एक परिणाम आहे या सुनामीचा, या भू हालचालीचा एक परिणाम आहे की ती सुनामी आल्यानंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटरने वाढलेली आहे. त्याच्यानंतर हिमालयामधील शिवालिक, मध्य हिमालय, हिमाद्री या पर्वतरांगांची निर्मिती म्हणजेच एक भू हालचालीचा परिणाम आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर 1963 मध्ये आईसलँड जवळ एक बेट समुद्र सपाटीच्या वर आल्याचे वार्तांकन काही नाविकांनी केले. हे नाविक त्या परिसरातून जात असताना त्यांनी ही घटना बघितली की एक जे काही बेट आहे ते बेट आता वरती आलेलं आहे, समुद्र सपाटीच्या वर आलेला आहे. हा एक भू हालचालीचा परिणाम आहे. सुनामी नंतर काही बेटे लुप्त पण झालेली निदर्शनास आलेली आहे. जसं की मेगापोड नावाचं एक बेट आहे, ते डायरेक्ट लुप्त झालं, गायब झालं म्हणजे याच्यानंतर. ओके. त्याच्यानंतर मुंबई बेटाच्या आग्नेयाला माझगाव गोदीजवळ वनांसह जमिनी बुडाल्याचे पुरावे आहेत. या खाडीत काही खोलीवर आजही या वृक्षांचे बुंदे आढळतात. म्हणजे मुंबई आपण म्हणतो की काही कालांतर काही वर्षानंतर काही मुंबई सुद्धा बुडू शकते की काय, असा एक काही शास्त्रज्ञ किंवा काही संशोधक जो आहे तो अशा प्रकारच्या गोष्टी सांगत असतात, असा अंदाज वर्तवत असतात. ओके. पण त्याला किती वेळ लागेल काही इतकं काही नाही, पण त्या हळूहळू या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असा एक अंदाज आहे, अंदाज वर्तवला जात आहे. ते काय मी सांगत नाही, असे संशोधक म्हणतात काही. ओके. तर आता मुंबईमध्ये काय झालेलं आहे, बऱ्याचशा जमिनी बुडावल्याचे पुरावे आहेत. ओके. तर हे पुरावे आपल्याला इथे दिसतात. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे बघा, 16 जून 1819. ओके. 1819 म्हणजे 200 वर्षापूर्वी साधारणतः रोजी कच्छ येथे झालेल्या भूकंपामुळे किनारपट्टीचा बराचसा भाग खचला गेला. जहाजे व स्थानिक मासेमारी करणाऱ्या बोटींचे त्यामुळे बरेचसे नुकसान झाले. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या सिंद्री येथील किल्ल्याच्या एका बुरुजाचा काही भाग वगळता संपूर्ण किल्ला पाण्याखाली गेलेला आहे या भूगर्भ हालचालीमुळे. ओके. या भूकंपामुळे. त्याच दरम्यान 1550 चौरस किमी लांबीचा भूभाग उंचावला गेला होता. त्याला स्थानिक लोक अल्लाह बंधारा असे म्हणतात. ओके. आता मंद हालचाली, आता ह्या ज्या आपण बघितलं, त्सुनामी असेल, भूकंप असेल, या अतिशय तीव्र हालचाली आहेत. काही मंद हालचाली बघा, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो की भू हालचालीच्या प्रक्रिया गुंतागुंतीच्या असतात, अतिशय गुंतागुंतीच्या असतात. त्या एकमेकांशी संबंधित असतात. अंतर्गत बलांमुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूवी वर्तनकी हालचाली असे म्हणतात. म्हणजे अंतर्गत बलांमुळे, म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत बलामुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्याला भूविवर्तक हालचाली असे म्हणतात. या हालचालींच्या दिशांनुसार ऊर्ध्वगामी व क्षितिज समांतर असे 2 गट केलेले आहेत. म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये ज्या काही हालचाली होतात भूभागामध्ये, भू अंतर्गत,
तर त्याला भूकवचामध्ये, त्याला आपण भूविवर्तकी हालचाली म्हणतो. आणि त्याचे दोन गट आहेत. एक ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने आपण म्हणतो, ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने, त्यालाच खंड निर्माणकारी म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील बलांमुळे व ऊर्जेच्या वहनामुळे हालचाली निर्माण होतात. पृथ्वीच्या केंद्रापासून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे या हालचाली अतिमंद गतीने होत असतात. आता ही आपल्याकडे पृथ्वी आहे आणि हा पृष्ठभाग आहे, तर पृथ्वीच्या केंद्राकडून पृष्ठभागाकडे वरच्या दिशेने किंवा ह्या पृष्ठभागाकडून केंद्राकडे खालच्या दिशेने, अशा प्रकारे ज्या काही मंद गतीने हालचाली घडून येतात त्यांना आपण ऊर्ध्वगामी हालचाली म्हणतो. त्या केंद्राच्या दिशेने असतात किंवा पृष्ठभागाच्या दिशेने, अशा प्रकारे या हालचाली असतात. या हालचालींमुळे काय होतं, भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. म्हणजे भूकवचाचा जो विस्तीर्ण भाग आहे, खूप मोठा भाग असेल, तो एकतर वरच्या दिशेने येतो किंवा तो खाली पूर्णपणे खचून जातो. मग तर खाली येतो किंवा वर जातो. ओके. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. आता जो भूकवचाचा भाग जर समुद्र सपाटीच्या पासून वरती उचलला गेला तर तिथे एक भूखंडाची निर्मिती होते. म्हणून या हालचालींना खंड निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात, कारण या हालचालींमुळे भूखंडाची निर्मिती होते. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांची निर्मिती होत असते. बरं का, यामुळेच काय होतं, विस्तीर्ण अशा पठारांची निर्मिती होते. आणि या हालचाली अतिशय मंद गतीने होत असल्या तरी त्याचा आवाका खूप मोठा असतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये खंडांची निर्मिती होते किंवा खूप मोठ्या प्रमाणात पठारांची निर्मिती इथं होत असते. या हालचालींचा ताण व दाब यांच्याशी अजिबात संबंध नसतो. तथापि या हालचालींमुळे भूखंड उचलला जाणे किंवा खचणे याच क्रिया होतात. एकतर भूकंप उचलला जातो भूखंड, किंवा तो खचतो, या दोन गोष्टीच होतात, या दोन क्रियाच होत असतात. आता क्षितिज समांतर किंवा पर्वत निर्माणकारी हालचाली. क्षितिज समांतर हालचाली म्हणजे पर्वत निर्माणकारी, कारण या क्षितिज समांतर हालचालींमुळे पर्वतांची निर्मिती होते. ऊर्ध्वगामी हालचालींमुळे काय होतं, पठारांची निर्मिती होते, खंडांची निर्मिती होते, म्हणून त्यांना खंड निर्माणकारी हालचाली म्हणतात. पण क्षितिज समांतर ज्या काही हालचाली आहेत त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे पर्वतांची निर्मिती होते, टेकड्यांची निर्मिती होते, डोंगरांची निर्मिती होते. या हालचाली क्षितिज समांतर दिशेने कार्यरत असतात. क्षितिज समांतर दिशेने अशा प्रकारे क्षितिज समांतर दिशेने कार्यरत असतात. बलाच्या दिशेनुसार या हालचालींमुळे खडकांच्या स्तरात ताण किंवा दाब निर्माण होतो. असे दोन बाजूने खडकांच्या स्तरामध्ये एक तर ताण निर्माण होऊ शकतो किंवा दाब निर्माण होऊ शकतो. या हालचालींमुळे भूपृष्ठास वळ्या, घड्या किंवा भेगा पडतात. म्हणजे भूपृष्ठाला काय पडतात, एक तर वळ्या पडतात, घड्या पडतात किंवा भूपृष्ठाला भेगा पडू शकतात. म्हणजे जर का त्या ताण निर्माण झाला तर भेगा पडू शकतात, आणि जर का दाब निर्माण झाला, एकमेकांना दाबल्या गेल्या, तर त्याच्यापासून वळ्या किंवा घड्या किंवा भेगा पडू शकतात. या हालचालींमुळे पर्वतांची निर्मिती होते. म्हणजे याच हालचालीमुळे पर्वतांची निर्मिती होत असते. या हालचाली मंद हालचाली आहेत, या अतिशय मंद हालचाली आहेत, त्याच्यामुळे पर्वतांची निर्मिती अशी ते अतिशय मंद गतीने होते. परंतु खंड निर्माण करणाऱ्या हालचालींपेक्षा त्यांचा वेग जास्त असतो. म्हणजे खंड निर्माण करणाऱ्या हालचालींपेक्षा क्षितिज समांतर हालचाली म्हणजे पर्वत निर्माण करणाऱ्या ज्या हालचाली आहेत यांचा वेग जास्त असतो. तसेच याचा आवाका सुद्धा मानाने मर्यादित असतो. या हालचालींमुळे खडकांच्या स्तरांच्या वळ्या पडतात किंवा विभंग निर्माण होतात. विभंग म्हणजे तुटणं, आपण म्हणतो विभंग निर्माण होतात. परिणामी घडीचे पर्वत किंवा गट पर्वत निर्माण होतात. यामुळे या हालचालींना पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली असे म्हणतात. आणि या बलाचे पुढील दोन गट पडतात. एक आहे ताण निर्माण करणारी बले आणि दुसरा जो आहे आपल्याकडे दाब निर्माण करणारी बले. बघा, बले जेव्हा एकमेकांपासून विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ताण निर्माण करतात. विरुद्ध दिशेने बघा, अशा प्रकारे या बाजूने एक कागद ओढला, पलीकडच्या बाजूने तो कागद ओढणारा दुसरा मुलगा आहे, तर इथं ताण निर्माण होणार. आणि ताण निर्माण झाल्यामुळे तुटल्यामुळे अशा प्रकारच्या भेगा निर्माण होतात. म्हणजे मध्ये गॅप निर्माण होणार आहे, म्हणजे या भूखंडाचे तुकडे होणार आहेत आणि मध्ये एखादी दरी निर्माण होणार आहे. म्हणजे त्यामुळे खंडाच्या थरांमध्ये ताण निर्माण होतो आणि या प्रक्रियेमुळे पृष्ठभागाला छेद, भेग, भंग किंवा तडे पडतात आणि भूकवचामध्ये विभंग निर्माण होतो. विभंग म्हणजे त्याचे तडे पडणे, दुभागणे आपण म्हणू शकतो, भंग पावणे आपण म्हणतो, होऊन तिथं भेगा पडतात आणि त्यामुळे खचदरी किंवा गट पर्वतांची निर्मिती होते. तिथं खचदरी निर्माण होते किंवा गट पर्वतांची निर्मिती होते. ओके. त्याच्यानंतर ताण निर्माण करणारे बल हे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. आता दाब निर्माण केला, आता दाबल्यामुळे काय झालं, दोन्ही बाजूने दाबल्यामुळे इथे एक पर्वत निर्माण झाला अशा प्रकारे. मग समजा बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्यरत असतात तेव्हा त्यांना केंद्रित बल असे म्हणतात. म्हणजे एकमेकांच्या दिशेने, हे एकमेकांच्या दिशेने बल येतात, त्याच्यामुळे याला केंद्रित बल म्हणतात. आणि या बलामुळे खडकांच्या स्तरावर दाब निर्माण होऊन पृष्ठभागास बाग येतो, वळ्या पडतात किंवा भेगा पडणे या क्रिया होतात. ओके. यस.
आता इथं वलीकरण, आता इथं काय झालं, एक वलीकरण, वळी पडले म्हणजे वलीकरण झालेलं आहे. तर पृष्ठभागाला भेगा पडणाऱ्या वळ्यांचे स्वरूप हे अनेक घटकांवरती अवलंबून असते. तर ह्याच्या काय वळ्या असतात, याचं स्वरूप वेगवेगळं असतं, अनेक वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून असतं. तर यामध्ये खडकांचे स्वरूप, बलाची तीव्रता आणि बलाचा कालावधी या घटकांचा समावेश होतो. म्हणजे हे जे काही वलीकरण होतं, दाब निर्माण होतं अशा प्रकारे, तर तो दाब निर्माण झाल्यामुळे एकतर जे काही आपल्याला ज्या काही वळ्या पडतात, तर त्यांचं जे स्वरूप आहे या वळ्यांचं, ते वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं. एकतर खडकाचं स्वरूप कसं आहे, त्यानुसार वळ्या बदलत जातात. त्याचबरोबर बलाची तीव्रता नेमकी काय आहे आणि हा बलाचा कालावधी काय आहे, या सगळ्या घटना ज्या आहेत त्या वलीकरणासाठी खूप महत्त्वाच्या असतात. वलीकरण म्हणजे हे जे वलीकरण झालं ना, या वलीकरणासाठी या सगळ्या घटना अतिशय महत्त्वाच्या असतात. आता मृदू व लवचिक खडकांवर त्याचा प्रभाव जास्त पडतो. आता जे खडक मृदू आहेत, जे लवचिक आहेत, त्याच्यावर पटकन प्रभाव पडणार आहे. ओके, म्हणजे ज्या खडकांच्या स्तरातून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात, त्यावेळी वळ्या निर्माण होतात. बघा लक्षात घ्या, ज्यावेळी खडकाच्या स्तरांमधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करतात, त्यावेळेस वळ्या निर्माण होतात. आणि वलीकरणाची प्रक्रिया ही वली पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत ठरते आणि याच्यामुळे काय होतात, वली पर्वत निर्माण होतात. जसं की हिमालय हा एक वली पर्वत आहे, आल्प्स हा एक वली पर्वत आहे, रॉकी हा एक वली पर्वत आहे, अँडीज हा एक वली पर्वत आहे. म्हणजे या वलीकरणाच्या क्रियेमधून वली पर्वत निर्माण होतात असं आपल्याला या ठिकाणी दिसते. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, दाब निर्माणकारी बलामुळे कवचाच्या दोन भागातील खडक एकमेकांकडे ढकलले जातात. तो भाग संकुचित आणि जाड होतो. बलाचा परिणाम झालेल्या खडकाचा प्रतिसाद हा तो खडक किती कठीण आहे, तसेच बलाचा प्रवेग किती आहे यावर अवलंबून असतो. म्हणजे दाब निर्माण करणारे जे बल आहे, त्या बलामुळे कवचाच्या दोन भागातील खडक एकमेकांकडे ढकलले जातात आणि ते ढकलले गेल्यामुळे मग पुढे काय होणार आहे, तो भाग संकुचित किंवा जाड होऊ शकतो. आणि बलाचा परिणाम झालेल्या खडकाचा जो प्रतिसाद आहे, तो खडक किती कठीण आहे, हा खडक जो आहे तो किती कठीण आहे, त्याचबरोबर बलाचा प्रवेग किती आहे, याच्यावरून त्याच्यावरती होणारे जे परिणाम आहे, ते परिणाम जे आहे ते आपल्याला दिसून येतात. जसं की दाब निर्माणकारी बलामुळे खडकाला तेव्हाच वळ्या पडतात जेव्हा खडक लवचिक असतो. म्हणजे बघा, दाब निर्माणकारी बलामुळे खडकाला केव्हा वळ्या पडतात, ज्यावेळेस तो खडक लवचिक असेल त्यावेळेस त्या खडकाला वळ्या पडतील. आणि भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने सामान्यतः ते लवचिक असतात. म्हणजे भूकवचामध्ये जे काही खोलवर असलेले खडक आहेत ते लवचिक असतात, कारण ते प्रचंड अशा दाबाखाली असतात. असे खडक सहसा तुटत नाहीत बरं का. लवचिक खडक जे आहेत ते तुटत नाहीत, त्यांना वळ्या पडतात. आणि खोलवर भागात धीम्या गतीने आलेल्या बलाने देखील वळ्या पडतात. म्हणजे खोलवर भागामध्ये धीम्या गतीने जर बल आलं तरी त्याच्यामुळे वळ्या पडतात. आता ह्या वलीचे दोन भाग आहेत, ह्या ज्या वळ्या पडतात या वलीचे दोन भाग आहेत. तर ते नेमके कुठले बघा, भूकवचात वळ्या निर्माण होतात. वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असे म्हटले जातात. आता या वळ्याच्या ज्या दोन बाजू आहेत, ही एक बाजू ही एक बाजू, याला बाबा भुजा म्हटलं जातं. बघा, हिला या बाजूला भुजा म्हटलं जातं. ओके, ही एक असेल ही एक असेल, अशा प्रकारे या बाजू आहेत त्यांना भुजा म्हटलं जातं. प्रत्यक्ष प्रतल वळ्यांचे दोन भाग करते, वळ्यांचे दोन भाग होतात बरोबर. अक्षीय प्रतल हे उध्व दिशेत आणि क्षितिज समांतर स्थितीत किंवा तिरपी असू शकते. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अक्षीय प्रतल वळ्यांचे दोन भाग करते. आता इथे वळ्यांचे दोन भाग होतात. ओके, तर याच्यामध्ये बघा, जेव्हा मध्य भाग अधिक उंचावर असतो, म्हणजे हा मधला भाग जो आहे बघा अधिक उंचावर येतं, इथे तुम्हाला दिसला अधिक उंचावर असेल आणि त्याच्या भुगा उधोगामी असतील, या भुजा बघा इथं खाली आल्या तर त्या उधोगामी आहेत. ओके, त्या वलीस आपण अनपती वली म्हणतो. आता ही एक अनपती वली आहे आणि ही पण अनपती वली आहे, दोन वली अनपती. कारण या वलीचा जो काही आपण म्हणतो मध्य भाग उंचावर आहे आणि इतर दोन भाग जे आहेत ते भाग जे आहेत ते कसे आहेत, खाली आहेत. ते आपल्याला अधोमुखी दिसतात, खालच्या बाजूने दिसतात, तर त्याला आपण अनपती अपनती वली असं म्हणतो. परंतु जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचावर असतो, आता इथं बघा वलीचा मध्यभाग जो आहे तो कमी उंचावर आहे व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात, भुजा मध्यभागी एकमेकांकडे आपल्याला उतरताना दिसतात, तेव्हा त्या वलीस अभिनती वली असे म्हणतात. म्हणजे ही जी वली आहे ती अभिनती वली आणि ह्या दोन वल्या ज्या तुम्हाला दिसतात त्या ज्या दोन वल्या आहेत त्याला आपण अपनती वली म्हणतो. ओके, आता याच्यामध्ये वलीचे पर्वत, तर अशीच हीच प्रक्रिया जी आहे ती वलीचे पर्वत होण्यास कारणीभूत ठरते. ओके, याला वलीचा अक्ष म्हणतात, ही वलीची क्षितिज समांतर प्रतल असं म्हणतात. बघा, वलीकरणामुळे वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय एक वली पर्वत आहे, आल्प्स पर्वत आहे. वयोमानानुसार वली पर्वतांचे दोन प्रकार पडले जातात, एक प्राचीन वली पर्वत आणि अर्वाचीन वली पर्वत. आता
200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले जे पर्वत आहेत त्याला आपण प्राचीन वली पर्वत म्हणतो. जसं की अरवली जो आहे भारतातला तो प्राचीन वली पर्वत आहे. त्याचबरोबर उरल पर्वत जो आहे रशियातला तो एक प्राचीन वली पर्वत आहे. त्याचबरोबर ॲपेलिशियन हा एक प्राचीन वली पर्वत आहे. सध्याचे अरवलीतील सर्वोच्च शिखर 1722 मीटरवरती आहे. म्हणजे अरवली पर्वत जो आहे तो भारतातला तो एक वली पर्वत आहे, प्राचीन वली पर्वत आहे. तर त्या प्राचीन वली पर्वताचं जे सर्वोच्च शिखर आहे, सर्वात उंच शिखर ते 1772 मीटर 22 मीटरवरती आहे. त्याच्यानंतर हा प्राचीन वली पर्वत झाला. आता अर्वाचीन वली पर्वत म्हणजे काय? जे वली पर्वत 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले आहेत त्याला आपण अर्वाचीन वली पर्वत म्हणतो. त्याच्यामध्ये रॉकी व हिमालय पर्वत, त्याचबरोबर हिमालय पर्वताची जी सर्वोच्च उंची आहे ती 8848 मीटर आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात घेणं गरजेचं आहे 200 दशलक्ष वर्षापेक्षा त्या अधिक वय असलेले किंवा 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले जे पर्वत आहेत वली पर्वत त्याला आपण प्राचीन वली पर्वत म्हणतो. आणि ज्या पर्वतांची निर्मिती 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी झालेली आहे त्याला आपण अर्वाचीन वली पर्वत असं म्हणतो. तर पर्वत हे पर्वत, आता बघा पुढचा मुद्दा. आता इथे बघा हे सगळे वली पर्वताची उदाहरणं आहेत. म्हणजे निरीक्षण करायचं आहे आणि वलींमधील फरक समजून घ्यायचा आहे. त्यासाठी खाली वर्णन काळजीपूर्वक वाचा. हे वर्णन ज्या वलींना लागू पडते त्यानुसार आकृतीच्या खाली दिलेल्या जागेत त्या वलींची नावे द्या. आता हे वाचून तुम्हाला आता सममित वली अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी असते. अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने असेल किंवा खालच्या दिशेने, आणि वलींच्या भुजांचा उतार समान असतो. ओके, म्हणजे सममित वली म्हणजे काय? अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी असते त्यांचा. आता इथं अक्षीय प्रतल म्हणजे काय बघा, इथं तुम्हाला दिले अक्षीय प्रतल हे ऊर्ध्वगामी वरच्या दिशेने, तुम्हाला हे अक्षीय प्रतल असं ऊर्ध्वगामी पाहिजे. ओके, त्याच्यानंतर वलीच्या भुजांचा उतार जो आहे तो समान असला पाहिजे. म्हणजे वलीच्या भुजांचा उतार समान असला पाहिजे. म्हणजे इथं बघा तुम्हाला हे 1 नंबरचं तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतंय. याला तुम्ही म्हणू शकता की बाबा हा एक तुमचा सममित वली आहे. दुसरा असममित वली, अक्षीय प्रतल कललेले आहेत. अक्षीय प्रतल तुम्हाला या ठिकाणी कललेले असलेले दिसेल आणि वलीच्या भुजांचे कोन कमी जास्त असतात. आता वलीच्या भुजांचे कोन जे आहेत ते तुम्हाला कमी जास्त असलेले दिसून येतील, त्याला आपण म्हणतो असममित वली, आपण त्याला म्हणतो असतो. ओके, यस. तर याचं नेमकं काय उदाहरण आहे? तर इथे बघा असममित वली म्हणजे कुठली वली आहे? तर या ठिकाणी बघा ही जी आहे असममित वली आहे 3 नंबरची. तिथं काय दिलेलं आहे की अक्षीय प्रतल कललेलं आहे. बघा हे जे अक्षीय प्रतल ते कललेलं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आणि या ठिकाणी वलींच्या भुजांचे कोन कमी जास्त आहे. तर ही असममित वली आहे. ही तिसरी जी आहे ती कुठली? असममित वली. ओके, ही जी पहिली जी आहे ती कुठली वली आहे? सममित वली. ही सममित वली, सममित, बरोबर. ही सममित वली, ही असममित वली. तिसरा जर मुद्दा बघितला की वलीची एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली आहे. एक शाखा दुसऱ्या शाखेवर कुठं झुकले? एक तर इथं झुकले, नाही तर इथं झुकले. ओके, आणि पुढचा मुद्दा काय दिलेला आहे? भुजांचा उतार एकाच दिशेने असतो मात्र कोन कमी जास्त. आता कोन कमी जास्त कुठे बाबा? इथे कोन कमी जास्त आहे. म्हणजे इथं तुम्हाला हा जो आहे 5वा पॉइंट आहे, म्हणजे तुमचा उथललेली वली. ओके, इथं आपण म्हणू शकता उथललेली वली, उथललेली वली, हिला म्हणणार उथललेली वली. ओके, झालं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघा 4था, आडवी वली. आडवी म्हणजे आडवी. आता याच्यामध्ये आडवी वली बघा इथंच झाले. आडवी वली, आडवी वली ही झाली तुमची आडवी वली. आडवी वली म्हणजे नेमकं काय बाबा? इथं एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली आहे. एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली आहे आणि वळ्या एकाच दिशेने वळलेल्या आहेत. सगळ्या वळ्या एकाच दिशेने वळलेल्या आपल्याला दिसून येतात. ओके, पुढचा आहे 5वा, समनतिक वली. समनतिक वली म्हणजे सरळ वळ्या. हे बघा या सगळ्या सरळ आहेत, वळ्या सगळ्या सरळ आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर मग बघा काय झालंय? अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी झुकलेले किंवा क्षितिज समांतर. ऊर्ध्वगामी झुकलेले किंवा क्षितिज समांतर आणि वळ्यांच्या भुजा एकमेकांना समांतर आहेत. बघा या वळ्यांच्या ज्या भुजा आहेत त्या सगळ्या वळ्यांच्या भुजा एकमेकांना समांतर आहेत. तर याला आपण म्हणू शकतो समनतिक वली. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. आता इथे विभंग म्हणजे तुटणे आपण त्याला म्हणतो. तर ही संकल्पना जरा समजून घेऊयात की पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे खडकांच्या स्तरात ताण निर्माण होतो. बरोबर, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की खडकांच्या स्तरामध्ये ताण निर्माण होतो की बाबा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जे काही बल निर्माण होतात आणि त्या बलांमुळे काय होतं की बाबा एक प्रकारचा ताण निर्माण होतो त्या बलांमुळे. ओके,
आणि या ताणामुळे खडकांना तडे पडतात मोठ्या प्रमाणामध्ये. तडे गेलेला भाग जो आहे, तडे गेलेल्या भागात खडक विस्थापित होतात. विस्थापित म्हणजे त्यांची जागा बदलणं. हे विस्थापन अधोगामी होतं, ऊर्ध्वगामी होतं किंवा क्षितिज समांतर सुद्धा असू शकतं. खडकांच्या विस्थापनानुसार विभंगांचे प्रकार करता येतात. ह्या विभंगांचे म्हणजे या तुकड्यांचे प्रकार करता येतात. ते आता प्रकार नेमके कुठले ते आपण जरा समजून घेऊयात. ओके, म्हणजे बघा, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये विरुद्ध दिशेने ज्यावेळेस बल निर्माण होतो तर त्याच्यामुळे खडकांवर ताण निर्माण होतो. तो ताण निर्माण झाल्यामुळे खडकांना तडे पडतात आणि तडे गेलेल्या भागामध्ये खडक विस्थापित होतात. आता हे जे विस्थापन आहे ते कधी कधी अधोगामी असू शकतो, ऊर्ध्वगामी असू शकतो किंवा क्षितिज समांतर असू शकतं. तर त्याच्यानुसार प्रकार पडतात काही. तर प्रचंड दाबाखाली नसलेल्या पृष्ठभागाजवळील खडकांचा थर काही वेळेस वली प्रक्रियेस जुमानत नाहीत. बघा नेमका काय की प्रचंड दाब नसलेल्या पृष्ठभागावर म्हणजे जिथं प्रचंड दाब नाहीयेत तर तिथं खडकांचा जो थर आहे तो काही वेळेस वली प्रक्रियेत जुमानत नाही. तिथं वली तयार होत नाही. जसे ह्या वळ्या पडतात अशा वळ्या पडत नाही, तो डायरेक्ट तुटू शकतो. अशा खडकावर मोठ्या प्रमाणात ताण पडल्यास तो तुटतो. म्हणजे प्रत्येक वेळेस वलीच पडते असं नाही. एखादा खडक जर का तो लवचिक असेल तर वली पडेल, परंतु कधी कधी तो तुटू शकतो. पण अशा खडकांच्या तुटण्यास, असे जे खडक तुटतात त्याला आपण विभंग म्हणतो किंवा प्रस्तरभंग किंवा भ्रंश असं प्रस्तरभंग किंवा भ्रंश असे म्हटलं जातं. ओके, एकतर आपण विभंग लक्षात घेऊयात. खडकाच्या तुटलेल्या प्रतलास विभंग प्रतल असे म्हणतात. खडकाचा जो भाग तुटलाय त्याला प्रतल आहे, त्याला विभंग प्रतल म्हणतात. अशा विभंगाच्या दिशेने खडक एकवटतात. आता या विभंगाच्या दिशेने खडक एकवटतात, जिथं तुटतात तिथे एकवटतात आणि या प्रक्रियेमुळे खडकाचा एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेस विभंग प्रतलापासून वर उचलला जातो आणि याच्यामधून एक थर वर उचलला जातो किंवा तो खचतो. म्हणून विभंगाच्या प्रक्रियेतून गटपर्वत व खचदरी सारख्या भूरूपाची निर्मिती होते. म्हणजे याच्यातून एकतर तुमचा या प्रक्रियेतून गटपर्वत निर्माण होऊ शकतात किंवा खचदरी निर्माण होते. बघा नेमकं कसं आहे. आता इथे बघा आ ई या काही आकृत्या आहेत. तर अशा प्रकारे ह्या काही विभंगाच्या आकृत्या आहेत. तर याच्यामध्ये बघा इथं झालेले आहे. म्हणजे पहिलं काय की या ठिकाणी जर आपण समजून घेतलं सामान्य विभंगन म्हणजे काय, अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने खाली सरकल्याने यात विभंग प्रतल आकाशभिमुख असतं. सामान्य विभंगन म्हणजे एक भाग काय झाला खाली खचला, खडकाचा एक भाग खाली खचला की झालं सामान्य विभंगन. किंवा दुसरं बघा उत्क्रम म्हणजे विरुद्ध विभंगन. अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने वर उचलला जातो. म्हणजे एक भाग ज्यावेळेस वर उचलला जातो, कधी कधी काय होतं एक भाग खाली आला म्हणजे सामान्य आणि एक भाग वर उचलला म्हणजे ते झालं उत्क्रम विभंग. आणि कातर म्हणजे काय, काही वेळा विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजूच्या खडक स्तरामध्ये उध्व दिशेने हालचाल होत नाही, त्याऐवजी खडक स्तरांची हालचाल क्षितिज समांतर होते. म्हणजे खडकांची जी हालचाल आहे ती बघा अशा प्रकारे इथं क्षितिज समांतर झालेली आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो, ऍक्च्युली ही ई आकृती पाहिजे, क्षितिज समांतर झाले, याला कातर विभंग आपण असं म्हणतो. आणि जिथं प्रणोद विभंगन म्हणजे काय, जेव्हा विभंग प्रतलाच्या एका बाजूचा भाग सुटा होतो आणि पुढच्या बाजूवरती येऊन पडतो. बघा एका बाजूचा भाग सुटा होऊन तो पुढच्या बाजूवरती पडलेला आहे, त्यावेळी अशा विभंगाची निर्मिती होते. आणि यात विभंग प्रतलाचा जो कोन आहे तो 45 अंशापेक्षा कमी असतो साधारणतः. हे थोडंसं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यस, तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की हा जो डी दिसतोय तुम्हाला इथं जरा थोडंसं एक मिनिट जरा या ठिकाणी दिसतोय प्रणोद विभंग म्हणजे काय की जेव्हा विभंग प्रतलाच्या एका बाजूचा भाग सुटावून पुढच्या बाजूवर येऊन पडतो. बघा एक भाग सुटावून तो पुढच्या बाजूवर येऊन पडलेला आहे, तर त्याला या प्रकारच्या विभंगाला आपण काय म्हणतो, प्रणोद विभंगन. आणि या प्रकारे विभंग प्रतलाचा जो कोन आहे, हा जो कोन तयार होतो हा साधारणतः 45 अंशापेक्षा कमी असतो, 45 मापाचा किंवा त्यापेक्षा कमी असणार आहे. याच्यानंतर गटपर्वत जे आहे या संकल्पना आपण जरा समजून घेऊयात. ओके, गटपर्वत म्हणजे काय या संकल्पना आता आपण या ठिकाणी जरा थोड्याशा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, येस.